मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळी सुरुवात केली। तर काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता ना 2 दिवसाचा एकत्र, तर त्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी, मावशींनी, माझ्या मैत्रिणींनी भरभरून प्रेम दिलं। तर खूप खूप आभारी मी सर्वांची। तर आज पण आता मी हळदी कुंकू ठेवलंय। तर हळदी कुंकाची पण तयारी चालू आहे, रांगोळी काढायची, त्यानंतर घरातलं काम आवरायचं, सगळी तयारी करायची, त्यामुळं कामाची घाई गडबड चालू आहे। तर चला रांगोळी वगैरे काढून घेते मी आज। तर रांगोळीशिवाय म्हणजे घराला घर पण नाही, छान वाटतं रांगोळी काढल्यावर, आणि त्यातल्या त्यात हळदी कुंकू म्हणल्यावर थोडीशी छानच रांगोळी काढावं लागते, तर टाईम लागणार आहे। त्यामुळं म्हटलं चला निवांत रांगोळी काढून घ्यावं जरा आज। मंडळी, पैसा, सौंदर्य आणि इज्जत या 3 गोष्टींचा माणसाने कधीच गर्व करू नये, कारण या गोष्टी तात्पुरत्या आणि नाशवंत असतात। पैसा एका झटक्यात पण हातातून जाऊ शकतो, सौंदर्य एका गंभीर आजाराने पण क्षीण होऊ शकतं, आणि इज्जत एका चुकीमुळे पण जमीनदोस्त होऊ शकते। त्यामुळे मंडळी, या गोष्टींचा प्रतिष्ठेचा मानदंड बनवण्याऐवजी नम्रता, सद्भावना आणि आत्मसन्मान यांचा मार्ग स्वीकारावा माणसाने कधी पण। कारण खरा माणूस तोच जो परिस्थिती कशी असली तरी आपल्या चारित्र्याने आणि आचरणाने उंच राहतो। तर मंडळी, तुम्ही बोलतान की आता ही असं का बोलते, पण मी थोड्याशा अनुभवावरूनच सांगते मंडळी। आजकाल लोकांना ना इतका मीपणा झालाय ना, अहो माणूस जन्माला येतो बरोबर काहीच घेऊन येत नाही, आणि मरताना सुद्धा काहीच घेऊन जात नाही हो। आजकाल घ्यायची द्यायची अपेक्षा कोणाला नसती हो, ज्याच्या त्याच्या पुरतं ज्याच्या त्याच्या जवळ भरपूर असतं। फक्त आपण 2 शब्द जे आपण गोड बोलतो ना तेवढेच बरोबर येतात, आणि जी माणूसरूपी जातो पण कीर्तिरूपी उरावे, कीर्तिरूपी कशात उरावे, माणसाने 2 शब्द तोंडातून गोड बोलले, दुसऱ्यांना मान सन्मान दिला, इज्जत दिली, त्याच्याशी चांगलं राहिलं, तरच आपलं नाव या जगात राहील ना। तर आपण मेल्यानंतर पण म्हणतात की हे चांगलं होतं बाबा, ते त्यांचा स्वभाव चांगला होता, छान होते, आणि आपला स्वभाव चांगला नाही, आपण कोणाला मान सन्मानच नाही दिला, तर आपली कीर्तिरूपी काय उरणार आहे, आपलं नावसुद्धा कोणी घेणार नाही। तर जाऊ द्या, ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या त्याच्या जवळ, कोणाला कसं वागायचे, कोणाला कसं बोलायचे, ज्याची त्याची इच्छा असते नाही का, आपण काही कोणाला सांगू शकत नाही। तर आजकाल गल्ली गल्लीत गेलं तर शेर मिळतो असं म्हणतात नाही, कहावत आहे, तसंच आहे आजकाल सगळ्यांना मीपणा झालेला आहे। त्यामुळं जाऊ द्या, आपल्याला जसं राहायचं तसं आपण राहायचं। आणि तसं पण मी माझ्या घर परिवारामध्ये आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये एवढी बिझी असते ना, तर माझ्या घरातले मला भरभरून प्रेम देतात, सगळे जीव लावतात, आणि माझी यूट्यूब फॅमिलीमध्ये तर इतक्या ताई, मावशी, माझ्या मैत्रिणी मला इतकं प्रेम देतात ना कमेंटच्या माध्यमातून, तर मला कोणाच्या प्रेमाची, कोणाच्या आपुलकीची आणि कोणी चांगलं बोलावं याची अपेक्षाच नाही आहे। इतकं छान छान बोलतात सगळ्या ताई, मावशी। तर मला बाकीच्या बाहेरून कोणाकडून, नातेवाईकांकडून किंवा कोणाकडून एवढं प्रेम मिळालं नाही ना, तेवढं माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून मला मिळालेलं आहे। कारण इथं दुसऱ्यांसारखं द्यायची घ्यायची अपेक्षा नसती, इथं फक्त ओन्ली गोड बोलावी एवढीच अपेक्षा असती। साधं आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या सगळ्या ताई, मावशी, मैत्रिणींना भरभरून जर कमेंटचा रिप्लाय दिला ना, तर त्या इतक्या खुश होतात ना, तर त्यांनाही छान वाटतं आणि मलाही छान वाटतं। तर त्या पण मला इतक्या भरभरून मोठी मोठी कमेंट करतात ना, तर मी तर त्यांची कमेंट वाचूनच माझं मन असं फुलून जातं की बस। आणि मी हे खरंच बोलते, खोटं बोलत नाही। बऱ्याचशा ताईंना, मावशींना, माझ्या मैत्रिणींना जाणवत पण असेल की जे माझ्या मनात असतं ना ते माझ्या चेहऱ्यावर दिसतं। त्यामुळं माझ्या एक्सप्रेशनवरून सुद्धा कळतं की ही खोटं बोलते की खरं बोलते। तर जे माझ्या मनात असतं तेच मी बोलते, खोटेपणा काहीच नसतो, आणि खोटेपणा दाखवून सांगून करायचं तरी काय। तर कधी माझं असं मन भरून आलं ना ताईंनो, मी असं तुमच्याशी बडबड करत असते, कारण तुम्ही मला खूप माझ्या आपल्याशा वाटतं ना, त्याच्यामुळं माझ्या मनात जे येईल किंवा माझं मन भरून येईल ते मी तुमच्याशी असं बडबड करत असते, आणि तुमच्याशी बडबड केली ना तर माझं मन असं एकदम मोकळं झाल्यासारखं, एकदम हलकं वाटतं। तर फौजी साहेब मला नेहमी म्हणत असतात, तू काही जास्त विचार करत नको जाऊ, जास्त लोड नको घेऊ, मी आहे तुला। तर फौजी साहेब मला नेहमी सांत्वना देत असतात, पण माझं मन इतकं हवळ आहे ना, थोडंसं असं काही झालं ना खालीवर, तरी पण मला चुरचूर लागून राहते। तर मंडळी, हे बघा माझं सारून पण झालं, आणि हळदीने सारवली मी रांगोळीसाठी थोडंसं ना, ते इतकं छान वाटतंय ना, तुम्ही बघू शकता। हळदीवर रांगोळी काढली ना, जास्त काही कलर भरायची पण गरज पडत नाही, त्यामुळे मी आता रांगोळीचे जास्त कलर्स ठेवत नाही, थोडेसे मोजकेच कलर ठेवत असते, लाल, पिवळा, हिरवा असं। आणि आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे ना, तर मी हळदी कुंकूचं सगळं कलर कॉम्बिनेशन ठेवणार रांगोळीचं, लाल आणि पिवळं, आणि थोडंसं हे पांढरं, म्हणजे डिझाईन काढायला तर पांढरं लागणारच आहे ना, तर त्याच्यामुळं
तर छोटीशी सिंपल रांगोळी मी तुळशीजवळ काढत असते ती काढते आणि बाकीच्या आता दारासमोर पण काढते. तर पाठीमागं मी तुम्हाला ही रांगोळी काढून दाखवली होती ना, तर बऱ्याचशा ताई बोलल्या होत्या की स्टारची रांगोळी कशी काढली काय ताई? तर म्हणलं चला ह्यावेळेस तुम्हाला मी आवर्जून दाखवतेच आता. तर कोणी ह्या रांगोळीला अष्टदल कमळ बोलतं, तर कोणी लक्ष्मी पद्म रांगोळी बोलतं. तर कोणी म्हणजे वेगवेगळ्या नावाने ओळखतात ह्या रांगोळीला. पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगते तुम्हाला. तर ही गायत्री पद्म रांगोळी म्हणून ओळखली जाते. तर मी असंच वाचलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सांगते मी. तर ही गायत्री पद्म रांगोळी आहे आणि अष्टदल कमळ पण जरा जरा असंच असतं ना, त्यामुळं कोणी कोणी याला अष्टदल कमळ बोलत असन. तर हे बघा माझ्या पण रांगोळ्या काढून झाल्या आता आणि राजू पण कामावरून आलाय. तर तो बोलला तू एवढं आवरती आणि त्या दिवशी फौजी साहेब त्याला बोलले होते की इथल्या काट्या आपल्याला जाळून द्यायच्या. तर तो बोलला मी आता एक काट्यात जाळून देतो आणि फौजी साहेबांनी ग्रीन नेट आणलेलं आहे मातीवर टाकायला ना. काय होतं कुत्रे येतात आणि कुत्रे ते उकरीत माती आणि त्याच्यामध्ये बसत आहेत थंडीमुळं. तर काय होतं ती माती आपण एकतर नर्सरीतून विकत आणली आणि ते ना सगळीकडं पलीकडं पांगून देतात सगळी नासधूस करतात मातीचा. त्यामुळं फौजी साहेब बोलले आपण झाकून ठेवून देऊ. तर त्यामुळे नेट आणले नेट टाकायचं त्याच्यावरती. आता राजू या काट्या जाळून देतोय म्हणला नंतर एक साईडला टाकून दिलं त्यांनी आणि नेट टाकतोय आता त्या मातीवर म्हणजे झाकून टाकतो कुत्रे उकरणार नाही त्याला. मग असं टाकायचं तर टाकल्या दारामध्ये काट्या. नाही पुरलं. अरे अलीकडंच ओढ ना उसक. हा थोडं ओढ. शाबास शाबास राजू. तर माझ्या रांगोळ्या काढून झाल्या त्यानंतर घरात मी स्वयंपाकाचं थोडंसं आवरलं आणि हळदी कुंकवाची पण तयारी केली, जरा ताट वगैरे बनवलंय आणि आता म्हटलं दिवे लावून घ्यावा. आता प्रदोष काळ झालाय, सूर्य मावळला आहे ना, तर दिवे लागण्याची वेळ झाली. तर तुळशीला दिवे लावते, दारामध्ये दिवे लावते आणि दिव्याने मस्त असं सगळं अंगण माझं उजळून टाकते. म्हणलं जरा छान वाटतं. आणि मी पिकअप साड्या टाकल्या होत्या ना, ब्लाऊज शिवाय टाकलं होतं, तर त्यातलीच एक पिवळी साडी मी सकाळी घातली होती आणि ही फौजी साहेबांनी 2 साड्या घेतल्या होत्या ना मला, एक पिस्ता कलर आणि हा एक कलर. तर पिस्ता कलर मी संक्रांतीच्या दिवशी घातला होता आणि ही साडी आज घातली मी. तर त्याआधी पण ब्लाऊज शिवायच्या आधी पण एक दिवस मी आणल्या घातली होती, आम्ही जेव्हा पिक्चरला गेलो होतो ना पुष्पा 2 पाहायला त्यावेळेस. तर आणि आज घातली पुन्हा ही साडी. तर छान वाटते एकदम आणि त्यातल्या त्यात तिला असा म्हणजे थोडा काळा कलर आहे त्याच्यामध्ये आणि जरा जरा असा गडद हिरवा कलर पण आहे त्याचा. तर त्या साडीचं कलर कॉम्बिनेशन मला नेमकं कसं आहे काय कळत नाही. तर असं आहे पण छान दिसते ती साडी आणि त्याच्यावरती मी पांढरी मोत्याची माळ घातली ना, कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त वाटते आणि ते केसाचं पण मी एक साईडने लावलंय ना, ते पण मला खूप आवडलं. तर मी त्या दिवशी वेगळं लावलं होतं आणि आज थोडंसं वेगळं लावलं. तर अशी तयार झाली मी एकदम साधी सिंपल आज आणि दिवे लावते. तर सारून पण घेतले आणि दारामध्ये एकदम भारी वाटत होतं. आणि रांगोळी मी भरपूर वेळा ही फेसबुकला इंस्टाग्रामला पाहिली होती ना, आपली जो पिसा असतो ना, तर पिसापासून बनवलेली. तर तीच मी पतंगाची रांगोळी बनवली आज आणि छान सजवलंय आणि टेबलवरती पण हे पहा हळदी कुंकूनी मस्त त्याला गजरा लावलाय साईडनी, ते पण सजवले, दिवे लावलेत. तर हे पतंग असा मी पीस आणि गव्हाणी असा पतंग काढलाय आणि छान सजवलंय त्याला. तर जेवढं मला करता येईल सजावट करता येईल तेवढी मी केली आणि तसं पण आपल्या सगळ्या ताईंना मावशींना सगळ्यांनाच माहिती मला हे देवाचं साज शृंगार करायला खूप आवडतं ना, तर घर सजवायला पण खूप आवडतं. तर त्यातच माझा सगळा आनंद आहे. माझं घरदार सगळं एकदम टापटीप सजवून ठेवायचं. तर कसं आहे ना, घरामध्ये मन लागतं. तर हे ताट पण बनवून आणलं मी आता हळदी कुंकवासाठी आणि चिक्की पण मी घरीच बनवली. पुन्हा दुपारी बनवली ही चिक्की. आधी बनवली होती ती संपून गेली. मुलांनी खाल्ली आणि आता पुन्हा बनवली बायकांच्यासाठी हळदी कुंकवाला. आता हळदी कुंकवाला सगळ्या बायकांना मी फोन केलेला आहे, त्या येतात. तोपर्यंत मी घर कसं सजवलंय ना पूर्ण ते दाखवते मी तुम्हाला आणि फौजी साहेबांना म्हणलं आपण 1-2 फोटो पण घेऊ. तर फौजी साहेब बोलले तुझं घर दाखवतो बाई आधी आणि मग आपण फोटो काढू. तोपर्यंत बायका येतात आहे आणि मला आपल्या इंस्टाग्रामसाठी फेसबुकसाठी 1-2 रील पण काढायच्या होत्या, तर त्या पण काढले मग मी. तर माझ्या इंस्टाग्राम आय डीचं नाव पण छायास क्रिएटिव्ह कॉर्नरच आहे ताईंनो आणि फेसबुक आय डीचं नाव आहे छाया झरेकर. तर तुम्ही मला फेसबुकला आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता, कारण मी इंस्टाग्रामला आणि फेसबुकवर पण रील शॉर्ट व्हिडिओ फोटो वगैरे शेअर करत असते.
थोडं थोडंच आहे. आता जेवायचं नाही गेला नाही जेवण हो. मला काय माहिती जाऊन आले असते पाणी सासूबाईंनी सांगितलं तर नाही ऑपरेशन झालंय. कधी झालंय? कालच चांगले होते डोळे. आता काय नाही, एक दिवस ठेवते फक्त. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये रघुमाई ही भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. होतं नाही हे ऑनलाईन मागवलेले. हा त्याच्यामध्ये दिवस ठेवले. हो. तर मंडळी, हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान झाला माझा आज. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर सगळ्या ताई आल्या होत्या ना, त्यांनी सगळ्यांनी माझ्या रांगोळीची डेकोरेशनची तारीफ केली खूप, आणि खूप छान छान गप्पा मारल्या आम्ही आज. तर खूप छान वाटलं मला. चला तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.